निलिमा आपल्या स्वयंपाकघरात गरमागरम बटाट्याचे पराठे करत होती. एवढ्यात तिच्या नवऱ्याने समीरने तिला हाक मारली. त्याच्या आवाजामध्ये संताप जाणवत होता आणि तो मोठ्याने ओरडत होता. निलिमा, किती वेळ लागतो तुला नाश्ता बनवायला? तुला माहीत आहे ना, मला वेळेवर लागतं सगळं. आणि कालच तुला सांगून ठेवलं होतं, मला सकाळी लवकर जायचं आहे. नाश्ता वेळेवर तयार करून ठेव. पण तुझ्याकडून तर एक कामही वेळेवर होत नाही. समीरचा राग अनावर झाला होता. निलिमा पटकन फ्रीजमधून दह्याची वाटी काढून प्लेटमध्ये 2 पराठे ठेवत हॉलमध्ये धावली. घाईत तिचा पाय साडीत अडकला आणि ती पडता पडता वाचली. हॉलमध्ये बसलेले समीरचे वडील वसंत देशमुख हे सगळं बघत होते. समीरची आई घरात आली. ती शेजारच्या देवळात गेली होती. येता येता तिने देवाचा प्रसाद आणला होता. तो प्रसाद तिने सगळ्यांना वाटला. समीर पुन्हा ओरडला. निलिमा, माझी बॅग नीट पॅक केली आहेस ना? त्यात सगळ्या फायली नीट ठेवल्या आहेत का? निलिमा शांत आवाजात म्हणाली, हो, सगळं नीट ठेवलं आहे. तरी समीर तिच्याकडे रागीट नजरेने पाहत होता. तेव्हा वसंतराव समीरला म्हणाले, काय झालंय समीर? सकाळपासून काय एवढं ओरडत आहेस? तुझी मीटिंग तर दुपारी 4 वाजता आहे ना? मग एवढी घाई का करत आहेस? आरामात जा ना. सुनबाई तर सकाळपासून कामातच आहे. तिला विनाकारण ओरडून त्रास देऊ नको. समीर म्हणाला, बाबा, तुम्हाला माहीत नाही, हिला थोडं मोकळं सोडलं तर वाटेल तशी वागते. कुठलंही काम नीट करत नाही. पण तुम्ही काळजी करू नका. हे तर आमच्यामधलं छोटं मोठं भांडण चालूच असतं. यात काही मोठं नाही. समीर घरातून निघालाच होता. तेवढ्यात तो निलिमाला म्हणाला, निलिमा, आईबाबांची नीट काळजी घे. मला काहीही तक्रार नको. मी रात्रीपर्यंत परत येतो. त्याचं बोलणं ऐकून निलिमाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, समीर, हे सगळं प्रेमानेही नीट सांगता आलं असतं ना? धमकी द्यायची काय गरज होती? मलाही त्यांची काळजी आहेच ना. समीरने काही उत्तर दिलं नाही. त्याने गाडी काढली आणि तो निघून गेला. अर्ध्या वाटेवर समीरला लक्षात आलं, त्याचं पर्स घरीच राहिलं आहे. त्यात त्याचं ओळखपत्र आणि महत्त्वाचे कार्ड्स होते, जे की खूप महत्त्वाचे होते. आता त्याला मनातल्या मनातच निलिमाचा खूप राग येत होता. एवढं सांगून देखील माझं पर्स ठेवायला विसरली कशी? घरी पोचल्यावर त्याने पाहिलं तर त्याची पर्स डायनिंग टेबलवर तशीच होती. त्याने रागाने पर्स उचलली. तो रागाने किचनकडे वळला, पण निलिमा किचनमध्ये नव्हती. त्याने बेडरूममध्ये पाहिलं, तिथेही ती नव्हती. आणि एवढ्यातच त्याला आईवडिलांच्या खोलीतून काहीतरी आवाज ऐकू आला. तो थबकला. आवाज तर ओळखीचाच होता. तो आवाज समीरच्या वडिलांचाच होता. सुधा, तू माझी बायको आहेस ना? घरात एकांत मिळाला आहे तर किती नखरे करतेस? आज मी तुझं काही ऐकणार नाही. तुला माझं ऐकावंच लागेल. नाही म्हणू नकोस. चल, ये इकडे. सुधाताई भीतीने हात जोडत म्हणाल्या, अहो, असं काय करताय? हे बरोबर नाही. आता सुनबाई कुठल्याही क्षणी घरी येईल. तिला काय वाटेल? सोडा मला. समीरने खोलीत जाऊन पाहिलं. आतलं दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटाच आला. आईच्या अंगावरची साडी अस्ताव्यस्त झाली होती आणि ब्लाऊज फाटले होते. मानेवरती आणि हातावरती निळे व्रण दिसत होते. समीर बाबांना म्हणाला, बाबा, तुम्हाला लाज वाटत नाही का असं वागायला? तुमचं आता हे वय आहे का असं वागायचं? समीरचे बाबा थरथरत म्हणाले, समीर, अरे, हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे आणि मी काही चुकीचं करत नाही. मी माझा अधिकार गाजवत आहे. तिला काही त्रास देत नाही. तू जा पाहू तुझ्या कामाला. समीर ओरडत म्हणाला, ही तुमची पत्नी आहे ना? आणि माझी आई आहे. ही कुठली पद्धत झाली? एखादी वस्तू समजून तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. तिची काळजी आहे की नाही तुम्हाला? एखाद्या जनावरासारखं वागणं शोभतं का तुम्हाला? घरभर एक शांतता पसरली. त्याच वेळी दार उघडून निलिमा बाजारातून परत आली. तिच्या हातात भाजीच्या पिशव्या होत्या. ती आश्चर्याने समीरकडे पाहत होती. समीर निलिमाला म्हणाला, निलिमा, कुठे गेली होतीस तू? हे बघ, बाबांनी आईची काय अवस्था केली आहे. वसंतराव समीरला म्हणाले, समीर, मी हवं तर माफी मागतो. समीर रागात म्हणाला, माझी का माफी मागता? आईची माफी मागा ना. तिला तुम्ही किती त्रास देत आहात. ती बिचारी या वयातही तुमचा हा त्रास सहन करायला हवा का? समीर,
अरे तू मला सांगत आहेस, पण तुझं वागणं तुला दिसत नाही का? तू स्वतः तुझ्या बायकोवर किती अन्याय करतोस, तिला किती त्रास देतो. ते बरोबर आहे का? त्या बिचारीला पण तुझ्या वागण्यामुळे दुःख होत असेल ना? वसंतराव पुढे म्हणाले, मी कबूल करतो की मी आज माझ्या पत्नीशी चुकीचं वागलो. पण तू तर रोजच तुझ्या बायकोला शब्दांनी हातांनी घायल करतोस ते. समीरचे डोळे खाली झुकले. निलिमाही आईच्या शेजारी येऊन उभी राहिली. सुधाताई म्हणाल्या, समीर, तुझे वडील म्हणतात ते बरोबर आहे. त्यांनी जे केलं ते चुकीचंच होतं. पण तू जे वागत आहेस त्याने माझ्या सुनेला त्रास होत असेल ना? ते पाहून माझंही हृदय तुटतं. बाहेरच्या माणसाने स्त्रियांवर अत्याचार केले तर आपण आवाज उठवतो, पण आपल्या घरातच जर मुलगा सुनेला रडवत असेल तर आई म्हणून माझीही हारच आहे. समीरला त्याची चूक कळली आणि त्याने लाजेने आपली मान खाली घातली. तो जमिनीवर बसून अश्रू ढाळत होता. निलिमा त्याच्या जवळ आली. तिने समीरला प्यायला पाणी दिलं. समीर तिचा हात धरत म्हणाला, निलिमा, मला माफ कर. मी तुला आजपर्यंत खूप त्रास दिला. तुझ्याशी भांडलो, तुला वाटेल तसं बोललो. पण आज आईमुळे माझे डोळे उघडले. आता मी पुन्हा कधीही तुझ्याबरोबर भांडणार नाही, तुला त्रास देणार नाही. समीर, तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप झाला आहे ना? त्यातच सगळं भरून पावलं. त्या दोघांच्या या संवादाने सुधाताईंच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव आला. ते पाहून वसंतराव नतमस्तक झाले. त्यांनीही आपल्या पत्नीकडे पाहिले. जणू ते आपल्या पत्नीला नजरेने म्हणत होते की माझी ही चूक झाली, मला क्षमा कर, मी पुन्हा तसं वागणार नाही. ते खाली मान घालून उभे होते. घरात आता एक वेगळीच शांतता निर्माण झाली होती, पश्चातापाची पण आशेची. निलिमा मनात म्हणाली, कुटुंबामध्ये जर प्रत्येकाने एकमेकांच्या भावनांना समजून घेतलं, एकमेकांची काळजी घेतली तर ते कुटुंब सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.